नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद बांधणकर. शेतकरी मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलवर सोलर फवारणी पंप याची ऑनलाईन नोंदणी ही सुरू झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी या अगोदर सोलर फवारणी पंप या ठिकाणी घेतलेला नाही, ते शेतकरी या ठिकाणी महाडीबीटी पोर्टलवर सोलर फवारणी पंपासाठी ऑनलाईन नोंदणी या ठिकाणी करू शकतात. यामध्ये प्रथम येणाऱ्यास म्हणजेच प्रथम नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यास प्रथम प्राधान्य या ठिकाणी देण्यात येते. त्याकरता शेतकरी मित्रांनो, सोलर फवारणी पंपाची ऑनलाईन नोंदणी कशी करायची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहोत. त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन आला असाल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा. मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपवर तुम्ही गुगल या पेजवर आल्यानंतर सर्च या ऑप्शनमध्ये महाडीबीटी फार्मर असे या ठिकाणी टाका आणि सर्च करा. या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला ॲग्री लॉग इन महाडीबीटी यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर महाडीबीटीचं पोर्टल या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी या सूचना आहे त्याला ओके करा. स्क्रोल करून खाली या आणि ओके यावरती क्लिक करा. आता शेतकरी मित्रांनो, तुमचा फार्मर आय डी नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. त्याकरता वैयक्तिक शेतकरी यामध्ये शेतकरी आय डी नंबर प्रविष्ट करा. या रकान्यामध्ये तुमचा फार्मर आय डी नंबर टाका आणि OTP पाठवा यावरती क्लिक करा. तुमच्या फार्मर आय डीला रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी आल्यानंतर OTP प्रविष्ट करा या रकान्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि OTP तपासा यावरती क्लिक करायचा आहे. युअर प्रोफाईल डिटेल्स आर फेच सक्सेसफुली असा मेसेज या ठिकाणी आलेला आहे. ओके यावरती क्लिक करा. शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही या ठिकाणी लॉग इन झाला आहात. तुमची प्रोफाईल या ठिकाणी 100% या ठिकाणी दाखवायला हवी. ही जी ग्रीन कलरची लाईन आहे ती या समोर 100% या ठिकाणी दाखवत आहे. तुमची प्रोफाईल या ठिकाणी 100% असल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करता येईल. आता शेतकरी मित्रांनो, डाव्या बाजूला घटकासाठी अर्ज करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. घटकासाठी अर्ज करा यावरती क्लिक करा. आता या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरण या समोरील बाबी निवडा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बाबी निवडा यावरती क्लिक करा. कृषी यांत्रिकीकरण यामध्ये तुम्हाला तुमचा तालुका या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तालुका या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. त्यावरती क्लिक करून तालुका सिलेक्ट करून घ्या. तुमचं गाव या ठिकाणी दाखवण्यात येईल. त्यानंतर मुख्य घटक यावरती क्लिक करा. कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी यावरती क्लिक करा. त्यानंतर तपशील यामध्ये आपल्याला स्क्रोल करून थोडं खाली या ठिकाणी यायचं आहे आणि मनुष्य चलित अवजारे यावरती क्लिक करा. त्यानंतर यंत्रसामग्री अवजारे या रकान्यावरती क्लिक करा आणि याच्यामध्ये स्क्रोल करून या ठिकाणी आपण सर्च करायचं आहे पीक संरक्षण अवजारे यावरती क्लिक करा. त्यानंतर मशीनचा प्रकार या रकान्यावरती क्लिक करा आणि याच्यामध्ये स्क्रोल करून सर्वात खाली या आणि सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप यावरती क्लिक करा. अशा प्रकारे हे ऑप्शन आपण या ठिकाणी आता सर्व ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करून घेतलेले आहे. आता या ठिकाणी एक टिक बॉक्स आहे त्यावरती आपल्याला टिक करायची आहे आणि खाली जतन करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जतन करा यावरती क्लिक करा. घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे. आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का? आणखी जर घटक निवडायचे असेल तर यस यावरती क्लिक करा. नसेल तर आपण या ठिकाणी नो यावरती क्लिक करू शकता. मी आता नो यावरती या ठिकाणी क्लिक करणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आता पूर्वीच्या पेजवर या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी आपल्याला आता वरती अर्ज सादर करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस आपण अर्ज सादर करा यावरती क्लिक केल्यानंतरच आपला अर्ज या ठिकाणी पूर्णपणे सबमिट होणार आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर ही सूचना या ठिकाणी वाचून घ्यायची आणि ओके यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुमचा तालुका या ठिकाणी दाखवेल. त्याच्या समोर पहा यावरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे. पहा यावरती क्लिक केल्यानंतर आपण जो अर्ज या ठिकाणी सादर केलेला आहे त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी दाखवेल आणि खाली एक टिक बॉक्स आहे त्यावरती आपल्याला टिक करायची आहे आणि अर्ज सादर करा यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आता सक्सेस असा मेसेज या ठिकाणी मला आलेला आहे. माझा अर्ज या ठिकाणी सादर झालेला आहे. आता या ठिकाणी या आर्थिक वर्षामध्ये जे शेतकरी प्रथम या ठिकाणी अर्ज करत आहे त्यांना या ठिकाणी 23 रुपये या ठिकाणी पेमेंट करावे लागणार आहे. ते पेमेंट कसे करायचे मी ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तुम्ही अर्ज सादर करा यावरती क्लिक केल्यानंतर मेक पेमेंट हा ऑप्शन तुमच्या समोर येईल. 23 रुपये 60 पैसे या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे. मेक पेमेंट यावरती क्लिक केल्यानंतर नेट बँकिंग, UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड याद्वारे तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता. आता मी या ठिकाणी UPI द्वारे
QR कोड स्कॅन करून या ठिकाणी पेमेंट करणार आहे. हा ऑप्शन आपण या ठिकाणी निवडू शकता आणि QR कोड स्कॅन करून तुम्ही ₹23.66 पेमेंट या ठिकाणी करू शकता. अशा प्रकारे पेमेंट या ठिकाणी झाल्यानंतर सक्सेस असा मेसेज तुम्हाला या ठिकाणी येईल आणि तुमचा अर्ज आता या ठिकाणी पूर्णपणे सादर या ठिकाणी झालेला आहे. आता या ठिकाणी लागू केलेले घटक यावरती तुम्ही क्लिक करा आणि जे तुम्ही घटक या ठिकाणी निवडले त्याची यादी या ठिकाणी येईल. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, सोलर फवारणी पंपाचा ऑनलाईन अर्ज महाडीबीटी पोर्टलवर कसा करायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेतली. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळण्याकरता या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान जय किसान.